एक शाश्वत सुखदाई आनंदकारी योग है, सत्यम शिवम अति सुंदरम कल्याणकारी योग है। योग में आनंद है, योग महिमा अनंत है। योग में आनंद है, योग महिमा अनंत है। आओ योग करें, चलो योग करें। आरोग्य सभापती डॉक्टर सोनाली वानखिले व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मनसर शहरातील आणि परिसरातील नागरिकांना योग शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। भारत स्वाभिमान व पतंजली योग समितीचे डॉक्टर नारायण हुले, दिलीपराव जाधव, गोरक्ष पिंगळे आणि शिवाजीराव हुले हे 4 मार्गदर्शक आपणा सर्वांना आजपासून 11 तारखेपर्यंत या ठिकाणी योग शिकवण्याचं काम करणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या काही व्याधी आहेत त्या कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या योग शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालात। मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि या सर्व योग शिक्षकांना या निमित्ताने मनापासून धन्यवाद देतो, कारण हा कार्यक्रम त्यांच्याच पुढाकारातून या ठिकाणी होत आहे। डॉक्टर विकास वानखिले यांच्या, डॉक्टर सोनाली वानखिले यांच्या आणि माझ्या चर्चेनंतर या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी आग्रह धरला की आम्ही सगळं नियोजन करतो, तुम्ही फक्त जागा उपलब्ध करून द्या। मग आम्ही या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये हा कार्यक्रम आयोजित करायचं या ठिकाणी निश्चित केलं आणि आपण सर्वांनी त्याला चांगल्या पद्धतीने पहिल्याच दिवशी प्रतिसाद दिला। आज या ठिकाणी या योग शिबिराचं उद्घाटन आमचे मार्गदर्शक आणि ज्या वेळेस मला काही शारीरिक समस्या निर्माण होईल मी ज्यांच्याकडे जातो ते आपले सर्वांचे मार्गदर्शक उद्योजक नरेंद्र शेठ समदडिया यांच्या शुभ हस्ते आणि आरोग्य समितीच्या सभापती सोनाली वानखिले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी योग शिबिराचं उद्घाटन संपन्न होतोय। मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आपण एक अतिशय चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात। मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नरेंद्र शेठ समदडे आणि डॉक्टर सोनाली वानखिले यांना विनंती करतो आपण या ठिकाणी या योग शिबिराचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करावं अशी विनंती करतो। त्याचप्रमाणे सर्व योग शिक्षक यांना सुद्धा विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी पुढे यायचे। आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी शुभारंभ होतोय आणि आपला असाच प्रतिसाद पुढील 5 दिवस राहावा अशी आपणा सर्वांना विनंती करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।
ओम ओम. घ्या बसून सर्वांनी. मंचर आणि पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी या सर्वांच्यासाठी ठेवलेलं हे योग शिबिर मला वाटतं 15 वर्ष होऊन गेली असतील. नरेंद्र शेठ होते त्यावेळेला. त्याच्या अगोदर 5-6 शिबिरं मंचरमध्ये झाली होती आणि मोठा खंड पडलाय. आता पुन्हा सभापती निलेश थोरात, दुसऱ्या नगरपंचायतच्या सभापती डॉक्टर सोनाली बाणखेले यांच्या प्रयत्नातून पतंजली योग समिती पिंपरी चिंचवडच्या सहकार्याने या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं गेले. आलेल्या सर्वांचं एक वेळ या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो की एक चांगलं पाऊल तुमचं या ठिकाणी पडलेलं आहे. आणि एवढं सगळं बोलून आजच्या या योग शिबिराला आपण सुरुवात करूयात. आजचा हा पहिला दिवस. मी डॉक्टर नारायण हुले भोसरीमध्ये प्रॅक्टिस करतो. पतंजलीचं काम गेले 17-18 वर्ष करतोय. गावामध्ये ना आरोडी आहे. तर आजच्या या पहिल्या दिवसाची सुरुवात मी या ठिकाणी करत असताना सर्वांनी आसनस्थ झाल्यानंतर एक ध्यान मुद्रा, अंगुष्ठ आणि तर्जनी दोहोंचे अग्रभाग एकमेकाला जुळवा आणि 3 वेळ पवित्र आणि पावन अशा ओम शब्दाचं उच्चारण करून आपण प्रार्थनेला सुरुवात करूयात. काही पत्रकं या ठिकाणी आणली, ती जरा वाटतं त्याच्यामध्ये प्रार्थना आहे, ती पाहून जर म्हटलो तर आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात करूयात. पहा, पत्रकावरती एका बाजूनं 60 सूत्रीय कार्यक्रम म्हटलंय, ती बाजू पलटी मारा, दुसऱ्या बाजूनं प्रार्थना आहे. झाली आठवण? पंढरजी माईकचा आवाज कॉर्डचा म्युझिकचा. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवून एक विशेष मुद्रा, ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा. 3 वेळ पवित्र आणि पावन अशा ओम शब्दाचं उच्चारण करून प्रार्थनेला सुरुवात करूयात. पाहून तुम्ही प्रार्थना म्हणू शकता. श्वास आतमध्ये भरा.
भुर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै। ॐ अस्तु मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूज्य स्वामीजींच्या चरणी आचार्य श्रींच्या चरणी शत नमन। आपणा सर्व साधकांना ओम सर्वांनी उठून उभं राहायचंय। दोन्ही हात साईडनं वर असे दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत। तळहात आपल्या आकाशाकडे श्वास घेत संपूर्ण शरीर असं वर घेता येतंय। खाली पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पुन्हा एकदा श्वास घेत वर। ताडासनामध्ये आपण आपल्या शरीराला पूर्ण स्ट्रेच करून घेतोय। श्वास सोडत खाली, पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही हात वर येत जायचे उजवीकडे राईट साइड मध्ये लेफ्ट राईट लेफ्ट राईट राईट आणि लेफ्ट। विश्राम, पायातलं अंतर थोडस कमी करा, दोन्ही हात समोर, उजवीकडून पाठीमागे घ्यायचे। श्वास सोडत समोर, श्वास घेत डावीकडून पाठीमागे समोर, पुन्हा उजवीकडून मागे समोर, डावीकडून मागे समोर। चलो राईट साइड लेफ्ट। कटी चक्रासन, कमरेला आपण व्यायाम देतोय या ठिकाणी। कटी चक्रासनाचा दुसरा प्रकार, एक हात खांद्यावर, दुसरा कमरेला बसा घालत अशा पद्धतीनं विश्राम। पाय जुळवून घ्यायचे, दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाय जुळवून ठेवा आणि पाय गुडघ्यातून गोल फिरवून घ्यायचे। पाय एक एक जॉईंटला आपण या ठिकाणी त्याची लवचिकता या ठिकाणी वाढण्यासाठी विरुद्ध दिशेनं पाय गुडघ्यातून गोल फिरवून घ्या। उभं राहायचंय, पुन्हा आता पहा, उजवा पाय वर घ्यायचा, दोन्ही हात कमरेवरती, पाय घोट्यातून गोल फिरवा क्लॉकवाईज अगोदर, विरुद्ध दिशेनं अँटी क्लॉकवाईज। चला डावा पाय वर घ्या, चांगला वर घ्या आता, म्हणजे पाय घोट्यातून बरोबर गोल फिरेल। पाय खाली जर ठेवला तर मग तो असा कमरेतून येईल, असा जांघेतून येईल गोल फिरायला विरुद्ध दिशेनं। अशा पद्धतीनं थोडंसं स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊयात।
जॉगिंगला सुरुवात करायची आपल्याला. मला थोडस रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. जॉगिंगचा प्रकार पहा. हाताच्या मुठीपर्यंत हात खांद्यापर्यंत, पाय कमरे पृष्ठभागाला अशा पद्धतीनं सावकाश परंतु रिदम मध्ये पद्धतीनं करा. तो हात वर जाईल, तो पाय पाठीमागे पृष्ठभागाला लागायला हवाय. पुढून मार्चिंग नाही करायचं, पाय मागे अशा पद्धतीनं. चला हात पूर्ण वर घ्यायचा, पूर्ण हात वर, पाय पृष्ठभागाकडे. तो हात वर जाईल, तोच पाय पृष्ठभागाकडे या ठिकाणी. आता थोडस जलद गतीनं सावकाश लय पद्धतीनं. नंबर 2 ला पूर्ण हस्तपात संचालन गडबड करू नका. पहिल्या दिवशी हृदयेश्वर हरि हृदय विहारी, हृदयेश्वर हरि हृदय विहारी. मोर मुकुट पीतांबरधारी, विनती सुनिए नाथ हमारी. जन्म जन्म की क्रिया अर्ध बैठक. जन्म जन्म खाली जायचे, वाकायचं नाही पुढे, पूर्ण बसायचे. दिन श्वास कहती है, दिन दिन श्वास कहती है, आएंगे श्री कृष्ण मुरारी. विनती सुनिए नाथ हमारी. हृदयेश्वर हरि हृदय विहारी, हृदयेश्वर हरि हृदय विहारी. मोर मुकुट पीतांबरधारी, विनती सुनिए नाथ हमारी. डावीकडे चला, उजवीकडे करा, डावीकडे करा, चला उजवीकडे, चला डावीकडे, पुढे मारून मध्ये पायानंतर हात समोर आणि सतत प्रतीक्षा अपलक लोचन, सतत प्रतीक्षा अपलक लोचन. बाधा विपदी विमोचन, स्वागत का अधिकार दीजिए, स्वागत का अधिकार दीजिए. शरणागत है पुजारी, विनती सुनिए नाथ हमारी.
हृदयेश्वरी हरि हृदय बिहारी हृदयेश्वरी हरि हृदय बिहारी मोर मुकुट पीतांबरधारी विनती कोणाचा 12 क्रियांचा समावेश आपल्या जॉगिंग मध्ये आपण पुढे मारून और कहूँ क्या अंतर्यामी और कहूँ क्या अंतर्यामी तन मन धन प्राणों के असेल तर फक्त ते जास्त करुणा कर आकर ये कहे करुणा कर आकर ये स्वीकारी विनती स्वीकारी दोन्ही हात साईड खाली सुरुवात करायची पुढे नाथ हृदयेश्वरी हरि हृदय बिहारी हृदय हरि हृदय बिहारी मोर मुकुट पीतांबरधारी विनती नाथ हमारी विनती सुनिए नाथ हमारी नाथ अशा पद्धतीनं योगिक जॉगिंग आपल्याला 3 चरणं सांगितली आहेत शारीरिक व्यायामांच्यामध्ये. पहिलं झालं योगिक जॉगिंग, दुसरं चरण सूर्य नमस्कार. निलेशजी पुढे, निलेशजी तुमचा उत्साह बघून आम्हालाही उत्साह येतोय जरा. सभापती पुढे या. या लवकर. नमस्कार पूर्व स्थिती, आपल्या आसनांवरती पुढे येऊन उभे राहायचे. नमस्कार स्थितीमध्ये मी स्थिती समोरून दाखवतो तुम्हाला. हाताचे वर नको, छातीच्या खोबणीच्या मध्ये, पाय धुळलेले. पाठीमागं बोलाल काही मंत्र. मंत्र जे आहेत ते ओम ह्राम मित्राय नमः बोला. 1 ला काय करायचं, श्वास भरून श्वास बाहेर. 2 ला श्वास घे, दोन्ही हात वर आणि पाठीमागे. 3 ला हात पायांच्या बाजूला, डोकं गुडघ्यामध्ये जाऊ द्यात. 4 ला डावा पाय पाठीमागे, गुडघा जमिनीवर टेकलेला, कंबर दाबायची दृष्टीवर आकाशाकडे. 5 ला उजवा पाय देखील पाठीमागे, टाचा जमिनीला टेकवा. 6 ला जागेवरच गुडघे टेकवा, पुढे छाती आणि हनवटी टेकवायची आहे. अष्टांग नमनासन. पुढून उठायचंय, भुजंगासन. कमरेवर दाब द्या, दृष्टी आकाशाकडे, पाठीचं बॅकवर्ड बेंड आहे. 8 ला मधून उठा, पर्वतासन. टाचा जमिनीला टेकवा, लक्ष आपल्या नाभीकडे जाऊ द्यात. 9 डावा पाय पुढे, दोन्ही हातांच्या मध्ये कमरेवर दाब, दृष्टीवर आकाशाकडे. 10 उजवा पाय देखील पुढे घ्या, हात पायांच्या बाजूला, डोकं गुडघ्यामध्ये. 11 ला श्वास घेत, दोन्ही हात वर आणि पाठीमागे. आणि 12 ला हात समोरून असे खाली घ्यायचे, छातीच्या खोबणीच्या मध्ये. ओम ह्रीम रवये नमः. 1 ला श्वास भरून श्वास बाहेर, प्रणामासन. 2 ला श्वास घे, दोन्ही हात वर आणि पाठीमागे, ऊर्ध्व हस्तासन. 3 ला हातपायांच्या बाजूला, डोकं गुडघ्यामध्ये, पाद हस्तासन. 4 ला डावा पाय पाठीमागे, दक्षिण अश्वसंचलन. 5 ला उजवा पाय देखील पाठीमागे घ्या, टाचा जमिनीला, लक्ष नाभीकडे, पर्वतासन. 6 अष्टांग नमनासन. गुडघे छाती हनवटी टेकवायची आहे. 2 हात 2 पाय ही 4 अंग झाली. 2 गुडघे 6वं अंग, 7वं छाती आणि 8वं हनवटी. 7 ला पुढून उठायचंय, भुजंगासन.
8ला मधून उठा, पर्वतासन. हात आणि पाय दोन्ही बाजूला निमुळते, मधला भाग उंचले पर्वतासारखं म्हणून पर्वतासन हे नाव. डावा पाय पुढे, डावा म्हणजे वाम, वाम श्वसंचलनासन. 10 उजवा पाय देखील पुढे घ्या, हात पायांच्या बाजूला, डोकं गुडघ्यामध्ये. 11 श्वास घेत दोन्ही हात वर आणि पाठीमागे. श्वासाला बाहेर सोडा, दोन्ही हात छातीच्या खोबणीच्या मध्ये. पहा 12 आसनांचा समावेश यामध्ये. पुन्हा एकदा सुरुवात करूयात. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 ऊर्ध्व हस्तासन, 3 पाद हस्तासन, 4 दक्षिण श्वसंचलनासन, 5 उजवा पाय देखील पाठीमागे पर्वतासन, 6 अष्टांग टेकवायचे, गुडघे छाती हनवटी. 7ला पुढून उठायचे, भुजंगासन. 8ला मधून उठा, पर्वतासन. 9 डावा पाय पुढे, वाम श्वसंचलनासन. 10 उजवा पाय देखील पुढे घ्या, हात पायांच्या बाजूला, डोकं गुडघ्यामध्ये. पाद हस्तासन, पाय आणि हात एकत्र आले, दोन्ही हात वर जातात म्हणून ऊर्ध्व हस्तासन. 12ला प्रणामासन. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 लक्ष आपलं छातीच्या खोबडीच्या मध्ये असलेल्या अनाहत चक्रावरती. 2ला श्वास घे, दोन्ही हात वर आणि पाठीमागे, कंठाच्या मागे असलेल्या विशुद्धी चक्रावरती. 3ला हात पायांच्या बाजूला, ओटीपोटाच्या मागे स्वादिष्टान चक्र आहे त्या ठिकाणी लक्ष. 4ला डावा पाय मागे, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आहे त्या ठिकाणी लक्ष द्या. 5ला उजवा पाय देखील पाठीमागे घ्या, टाचा जमिनीला टेकवा आणि लक्ष आपलं नाभीकडे जाऊ द्यात. कंठाच्या मागे असलेल्या विशुद्धी चक्रावरती लक्ष. 6ला गुडघे छाती हनवटी टेकवायची. अष्टांगमनासन, आपल्या नाभीच्या पाठीमागे आहे मणिपूर चक्र, त्या ठिकाणी लक्ष द्यायचे. 7ला पुढून उठा, ओटीपोटाच्या पाठीमागे स्वादिष्टान चक्र, तिथे लक्ष. 8ला पर्वतासन, लक्ष विशुद्धी चक्र आपल्या कंठाच्या मागे. 9 डावा पाय पुढे, दोन्ही हातांच्या मध्ये कमरेवर, दाब दृष्टीवर आकाशाकडे, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र. उजवा पाय देखील पुढे घ्या, हात पायांच्या बाजूला, डोकं गुडघ्यामध्ये. ओटीपोटाच्या मागे स्वादिष्टान चक्र. 11ला दोन्ही हात वर आणि पाठीमागे, कंठाच्या मागे असलेल्या विशुद्धी चक्रावरती लक्ष. आणि 12ला पुन्हा अनाहत चक्र आपल्या हृदयाच्या जवळ, दोन्ही हात साईडनं खाली घेऊयात. असे सूर्य नमस्कार आपण दररोज 12 नावं सूर्याची, तर 12 मंत्रांच्या माध्यमातून देखील म्हणू शकतो. अजून 1-2 सूर्य नमस्कार 12 ते 14 दररोज पर्याप्त आहेत आपल्याला. मला वाटते 5-6 सूर्य नमस्कार आपण घातले. त्यानंतर 3रा प्रकार शारीरिक व्यायामांच्या मध्ये भारतीय पारंपरिक व्यायाम. कोणता आहे भारतीय पारंपरिक व्यायाम? दंड आणि बैठका. बैठकांच्यासाठी त्याला साधारण बैठक, साधारण अर्ध बैठक. 3 4 5 साधारण पूर्ण बैठक. 2 2 3 4 5. तिसरी बैठक मला माहिती आहे, तुम्ही गावची मंडळी भरपूर कराल. दोन्ही हात समोर, व्हेरी गुड. बैठक आहे ना पुढे अजून. चला राममूर्ती बैठक. आपल्या मांड्या समांतर राहू द्यात जमिनीला. श्वास सोडत वर, श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत, श्वास सोडत. विश्राम. कमी कमी आवर्तन घेतो आज पहिल्या दिवशी, नाहीतर लोक दुसऱ्या दिवशी डोंगरावर जायचे, इकडे नाही यायचे. 4था प्रकार आपल्या बैठकीचा तो आहे पहेलवानी बैठक. कसं आहे, आपल्या आसनावरती अगोदर मागे या थोडंसं आणि उडी मारून पुढे बैठक मारायची आणि परत जागेवर यायचं आपल्या. चला सुरुवात करूयात. श्वास घेत, चलो. 1 चलो, 2 3. गुडघे कंबरदुखी असेल तर सावधान. ही पहिलवानी बैठक 1. त्यानंतर पहिलवानी बैठक 2. आज थोडीशी माहिती करून घेऊयात आपण. कमी कमी आवर्तन करू. पुढच्या सत्रांच्या मध्ये आपल्याकडनं चांगल्या पद्धतीची साधना करून घेतली जाईल. चला पुढे उडी मारेल की तिथं जागेवरच 3 उड्या आहेत आणि मग पाठीमागे यायचे. पहिलवानी बैठक 2. 5वा प्रकार. पुढे गेला की 1 2 3 आणि मागे. वयस्कर मंडळी थोडंसं सावधान. महिलांनी देखील करायला हरकत नाही आहे. या मागे. हां पहा परत एकदा. हां 1 2 3 मागे. चलो 1 2 3
मागे, अजून एक वेळ, 1 2 3 मागे. अशा पद्धतीनं एक एक बैठक आपण हव्या तेवढ्या वेळा करू शकतो. 5 बैठका झाल्या. आपल्याला 8 करायच्या. पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही हात समोर, उजवीकडे जायचे राईट साईडला. बैठका म्हटलं की आपल्या मांड्या पोटऱ्या मजबूत होतात, गुडघे मजबूत होतात. चलो राईट साईड, लेफ्ट, हात समोरच राहू द्या, फक्त पायामध्ये वाकायचंय. व्हेरी गुड, छान छान छान. आमच्याकडे काही लोक अशी करतात बा, हे जागेवरच आणि हे असं. व्यायाम गुडघ्यांना मांड्यांना काहीच नाही, तर तो असा हवा. विश्राम. नेक्स्ट स्टेप, उजवा पाय उजवीकडे करा, हात कमरेवरती, पुढच्या पायावरती भार, छाती बाहेर करा, मागे ताण अशी वीरासारखी. याला वीरासनाचं देखील दुसरं नाव आहे. सरळ, चला डावीकडे, सरळ, चला उजवीकडे. उजवीकडे झुकला की असं नका राहू, मागे या, छाती बाहेर करा, सरळ, चला डावीकडे. 7 प्रकार झाले विश्राम मध्ये यायचे. 8वा शेवटचा प्रकार, पायामध्ये अंतर. हनुमान बैठक 3, एकूणातली 8वी बैठक. दोन्ही हात खांद्यावरती, एकेका पायावरती बसायचे. राईट साईड, परत लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट आणि लेफ्ट. एक एक बैठक तुम्ही 5-50 वेळा करू शकता. ठीक आहे. विश्राम. ते बैठकांचे 8 प्रकार झाले. दंडाचे 12 प्रकार आहेत. आमची तरुण मंडळी या ठिकाणी असते. काही काही लोक योग करताना काय बसतात मांडी घालून 1-2 तास, आणि मग काय होत नाही. पण त्याला सज्जस्थिती घ्या. चला सज्जस्थिती घ्या. दंड मारायचे 12 वेगवेगळ्या प्रकारचे. पहिला प्रकार साधारण दंड. मी 1-2 घेतो. मला माहिती आहे तुम्ही थकलाय काही काही वेळेला. सुरुवात करायची आहे. श्वास घेत 1ला खाली जा, 2ला वर या आणि 3ला परत पाठीमागे. 1 2 3 4 आणि 5. मी आज घेत नाही. दुसरा एक प्रकार घेतो ज्याला म्हणतात हनुमान दंड. उजवा पाय उजव्या हातापर्यंत असा पुढे, 2ला डीप मारायची, खाली वर यायचंय आणि नंतर पाय पाठीमागे. चला डावा पाय पुढे, डीप अप आणि मागे. उजवा पाय पुढे, डीप अप आणि मागे. लेफ्ट लेग मागे, राईट लेग मागे, लेफ्ट लेग आणि मागे. तुमच्याकडे बघतोय मी, त्याच्यामुळे काळजी करू नका. शेवटचा एक दंड मारूयात आणि पुढच्या अभ्यासाकडे जाऊयात. शेवटचा दंड जो आहे तो आहे मिश्रदंड. सज्जस्थिती कशी आहे? ही अशी आहे सज्जस्थिती, अशी सज्जस्थिती. मी पण आता असंच करतो, आडवा नाही होत. खरं तर आडवं द्यायला पाहिजे. 1ला काय करायचंय? श्वास घेत उडी मारून पाय पाठीमागे. 1 2ला डीप वर यायचं आणि 3ला उडी मारून पुढे यायचं. मिश्र दंड. याच्यामध्ये दंड पण मारतो आणि बैठक पण येते पुढं. करेक्ट, व्हेरी गुड. चला पण मागे, डीप आणि पुढे. चलो 1 2 3 1 2 3 1 2 3. अशा पद्धतीनं या ठिकाणी दंडाचे प्रकार झालेत. एवढा व्यायाम झाला की आपल्याला घाम निघायला हवाय. परमपूज्य स्वामीजी सुद्धा सांगतात की बाबा पहिला स्नान पसिनेचे. तर यानंतर आम्ही एक 5 मिनिटाचं भजन घेत असतो. खरं तर 1-2 ओळी म्हणायच्या. म्हणणार पाठीमागे, तुम करो प्रभु से प्यार अमृत बरसेगा, तुम करो प्रभु से प्यार अमृत बरसेगा, बरसेगा नित बरसेगा, नित नित अमृत बरसेगा, तुम करो प्रभु से प्यार अमृत बरसेगा.
तुम करो प्रभु से प्यार अमृत बरसेगा। दया धर्म से प्रीति कर लो, भवसागर से पार उतर लो। तेरा हो जाए बेड़ा पार अमृत बरसेगा, बेड़ा पार बरसेगा नित बरसेगा, नित नित अमृत बरसेगा। तुम करो प्रभु से प्यार अमृत बरसेगा। सत्य ज्ञान का पहला गहना, कड़वा बोल कभी ना कहना। तुम करो आत्म उद्धार अमृत बरसेगा। बरसेगा नित बरसेगा, नित नित अमृत बरसेगा। तुम करो प्रभु से प्यार अमृत बरसेगा। ओम नाम का अमृत प्याला, ओम नाम का अमृत प्याला। पीले बनकर किस्मत वाला, पीले बनकर किस्मत वाला। यह मिले ना बारंबार अमृत बरसेगा। बरसेगा नित बरसेगा, बरसेगा नित बरसेगा, नित नित अमृत बरसेगा। तुम करो प्रभु से प्यार 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 अमृत बरसेगा। विश्राम आपल्या 60 सूत्रांच्या मध्ये खरं तर शारीरिक व्यायाम झाला की आपल्याला थोडासा विसावा मिळावा आणि मन देखील आपलं परमेश्वराच्या चिंतनाकडे जावं, त्यासाठी म्हणून आपण भजन एखादं या ठिकाणी म्हणत असतो. आसनांचा अभ्यास आता आपण सुरू करूयात. आसनांच्या अभ्यासामध्ये सर्वप्रथम करणार आहोत डायबिटीससाठीची 4 आसनं. हा दररोजचा अभ्यास आहे आपला 60 सूत्रांचा. अत्यंत महत्त्वाचा असा हा अभ्यास. परमपूज्य स्वामीजींनी काय केले की जे काही आपले कॉमन आजार आहेत मनुष्य जगताला या ठिकाणी भेडसावणारे, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, कंबरदुखी आहे, मानपाड दुखी आहे, या सर्व आजारांच्यासाठी म्हणून जी काही आसनं, जे काही प्राणायाम या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यांचा अंतर्भाव फक्त या ठिकाणी या 60 सूत्रांच्या मध्ये घेतला आहे, जी की आपली दैनंदिन साधना असते त्यामध्ये. तसं पाहायला गेलं तर योग खूप मोठा आहे, खूप विस्तृत आहे. तसं पाहिलं तर दुर्धर देखील आहे, परंतु त्या योगाला खूप सामान्य पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचवून साधं सोपं देखील परमपूज्य स्वामीजींनी केलेलं आहे. वज्रासनामध्ये सर्वांनी बसायचे. वज्रासनामध्ये बसताना पाठीमागे दोन्ही पाय एकत्र जुळलेले. तर आता बाहेर काढा, आपलं सेटमध्ये येईल अशा पद्धतीनं वज्रासनामध्ये बसून पहिलं आसन मंडूकासन. 2 हात समोर, अंगठी आतमध्ये घ्यायची, मुठ्ठी बंद करायची आणि मुठ्ठी अशा जुळवा. आपली ढोपरं एकमेकाला जुळायला हवी आहेत आणि ढोपरं जुळली की अंगठ्याची बाजू आपल्या नाभीकडे, नाभीच्या दोन्ही बाजूला दोन्ही मुठ्ठी श्वास आतमध्ये पुढे गेल्या अशा आतमध्ये घ्यायच्या मुठ्ठी. करेक्ट, व्हेरी गुड. श्वास आतमध्ये भरायचा आहे. भरलेला श्वास बाहेर, पोटाला आतमध्ये खेचा आणि नंतर पुढे झुकायचंय. पुढे झुकल्यानंतर दृष्टी आपली समोर. श्वास घेत उठून बसायचंय. पुन्हा भरलेला श्वास आपला पूर्णपणे बाहेर सोडून द्या. पोटाला आतमध्ये खेचा
आणि नंतर पुढे झुकायचंय. दृष्टी आपली समोर ठेवायची आहे. ही आपली स्थिती जी आहे ती आहे बेडकासारखी स्थिती, म्हणून याला मंडूकासन असं नाव दिलेलं आहे. श्वास घेत पुढून उठायचंय. डावा हात नाभीवरती आडवा ठेवा, त्याच्यावरती उजवा हात ठेवा. हा भरलेला श्वास पूर्णपणे बाहेर सोडून द्या. पोटाला आतमध्ये खेचा, खड्डा करा असा, आणि नंतर पुढे झुकायचंय. पुढे झुकल्यानंतर मात्र दृष्टी आपली समोर. मुठ्ठींचा दाब, हातांचा दाब पोटामध्ये जाऊ द्यात. पोटाच्या आतमध्ये पॅनक्रियाज आहेत, त्या ठिकाणी हा दाब जाणार आहे. पॅनक्रियाज ॲक्टिव्हेट होतील, त्यातून इन्सुलिन बाहेर येईल, रक्तात मिसळेल आणि आपली रक्तातली साखर कमी होणार आहे. श्वास घेत उठून बसायचंय. हात बदलायचा, उजव्या हातावरती डावा हात, भरलेला श्वास बाहेर, पोटाला आतमध्ये खेचायचंय आणि नंतर पुढे झुकायचंय. दृष्टी आपली समोर ठेवा. श्वास घेत उठून बसायचंय. पहा, एक एक आसन आणि 60 सूत्रांमधलं एक एक सूत्र परमपूज्य स्वामीजींनी का घेतलंय आपल्या दररोजच्या अभ्यासामध्ये, त्याची जर माहिती आपल्याला जर मिळाली ना तर आपण चांगल्या पद्धतीनं ते करू. मंडूकासनामध्ये काय होते पाही, आपली अन्ननलिका आहे तोंडाच्या नंतर. इथे आलं इथे आपलं जठर येते मोठं. जठर झालं की सी शेप ड्युडेनम येतं आपलं. ह्या ड्युडेनमच्या मध्ये, सी शेप ड्युडेनममध्ये असं आडवं आपलं बाजरीचं किंवा मक्याचं कणीस कसं आहे तसं पॅनक्रियाज आहे. 4 ते 6 इंच लांब असं, आपल्याला कळत देखील नाही. त्याचं हेड या सी शेप ड्युडेनममध्ये आणि पाठीमागे साईडला असं हे पॅनक्रियाज येतं आहे. ही अन्ननलिका आली, जठर आलं. या जठराच्या आतून असं पाठीमागे गेलेलं आहे. म्हणून आपल्याला हात खाली ठेवायचे मुठ्ठी आणि पुढं दुखायचं आहे. म्हणजे खालून ते प्रेशर येतं आणि पॅनक्रियाजवरती पडतं. पॅनक्रियाजमधून इन्सुलिन बाहेर येतं, रक्तात मिसळताना आपली साखर कमी होते. डायबिटीसमध्ये अत्यंत उपयोगी आसन आहे. किती लोक आहेत डायबिटीसवाले आज? 1 2 3 बरेचसे 4 5 6. पहा, कोणत्याही रोगजंतूंना डायबिटीस होत नाहीये. तर आपलं रहन सहन, खाणं पिणं या सर्व काही गोष्टींना होतं. पहिलं कारण जर असेल तर ते आहे हेरिडिटरी, आपली अनुवंशिकता. अनुवंशिकतेमुळं खूप, आईला एकटीला जर असेल तुमच्या डायबिटीस तर आपल्याला 50% चान्सेस आहेत. वडील आणि आई दोघांना असेल तर 100% चान्सेस आहेत. जितकं लवकर तुम्ही योगाला जॉईन व्हाल तितकं तुम्हाला तो डायबिटीस काय होणार आहे, उशिरा सुरू होणार आहे. श्वास घेत दोन्ही हात वर आणि पाठीमागे पुढचं आसन करतोय आपण. आसनाचं नाव आहे शशकासन. मागे जायचं, श्वासाला बाहेर सोडत हात कोपरापर्यंत टेकवा आणि कपाळ आपल्या जमिनीला टेकवायचे. आसनावरती पाठीमागे जावा, पाठीमागे सरकून बसा, म्हणजे आपले हात आसनाच्या बाहेर येणार नाहीत. श्वास घेत दोन्ही हात वर आणि पाठीमागे, सरका मागे, सरका मागे. ताई सरळ मागे, तुम्ही निलेशजी लावा मागे थोडंसं, म्हणजे हात तुमच्या आसनाच्या बाहेर येणार नाही, जमिनीवर टच व्हायला नको. श्वासाला बाहेर थोडं, चला पुढे. माथा आपला जमिनीला टेकवायचा आहे. ज्यावेळी माथा तुमचा जमिनीला टेकेल त्यावेळी मनावरचा ताण तणाव आपला कमी होतो. ताण तणाव कमी झालं की रक्तातली साखर कमी येते. स्ट्रेस इज अनदर मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ डायबिटीस. ताण तणाव, स्ट्रेस. श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वासाला बाहेर सोडत. निलेशजी पुढे चालले, चला आपण पण जाऊयात. अजून एक आवर्तन करू. माथा जमिनीला टेकवा. मनावरचा ताण तणाव कमी होणारे. माथा टेकवतो कुठं आपण? परमेश्वराच्या समोर, आणि परमेश्वरावर संपूर्ण भार टाकतो. परमेश्वरा, माझं काय कर, बरं कर, चांगलं कर. खरं तर परमेश्वर करतोच, परंतु माथा टेकला की ही स्थितीच अशी आहे की आपला ताण डोक्यावरचा, मनावरचा कमी होतो. श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वासाला बाहेर सोडत दोन्ही हात साईडनं खाली. दुसरी एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी तुम्ही पुढे झुकता असं आपल्या हृदयाची देखील अशी स्थिती होते की त्याला देखील मालिश होते थोडीशी या ठिकाणी. म्हणून हृदयविकारांच्या मध्ये देखील हे आसन आहे चांगलं. पुढे यायचं आहे आपण दंडासनामध्ये. दंडासन म्हणजे असं दोन्ही पाय समोर एकत्र जुळलेले. दंडासनामध्ये बसून पुढची 2 आसनं. डाव्या पायाची मांडी घाला, त्यावरती उजव्या पायाची मांडी, मांडीवरती मांडी अशी घाला की आपलं गुडघ्यावरती गुडघा येईल अशा पद्धतीनं. म्हणजे हा गुडघा असा असा. पहा जमते का? जास्त असा करायचा प्रयत्न करा. डाव्या पायाची मांडी घाला तुम्ही अगोदर. डाव्या बरोबर आहे ते सगळं. हां, डावा पाय पण करा फोल्ड. हां, उजवा हात वर आहे, उजवी मांडीवर आहे, उजवा हात वर घ्या. डावा हात खालून. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ ठेवायची.
डॉक्टर सोनाली शिवाय अजून कोणी डॉक्टर आहेत इथे आज? गायकवाड सर का? व्हेरी गुड. डायबिटीसचं एक कॉम्प्लिकेशन आहे फ्रोजन शोल्डर. आपला खांदा आखडला जातो. श्वास थोडं दोन्ही हात सोडून द्या. खालचा पाय सरळ करा, नंतर वरचा पाय सरळ करा. उजव्या पायाची मांडी घालायची, त्यावरती डाव्या पायाची मांडी. डावी मांडी वर, आता डावा हात वर आणि उजवा हात खालून. उजवा हात अगोदर खालून घ्या. त्याला जरा चाळवत चाळवत वर घ्या. त्याचं कारण ते जरा अवघड जातं सर्वांना. अगोदर याला वर घ्या जेवढा येईल तेवढा. नंतर वरून दुसरा हात, डावा हात, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. पाठीचा कणा ताठ, मान आपली सरळ. अशा पद्धतीनं गोमुखासन आपण या ठिकाणी करतोय. श्वासाला बाहेर सोडत काय करायचंय? दोन्ही हात तोडून द्यायचे आणि नंतर खालचा पाय समोर आणि नंतर वरचा पाय समोर. ह्या आसनामध्ये एक हात आपण असा वळवून घेतो. हा वळवून घेताना याची लवचिकता आपल्याला काय ठेवायची आहे? चांगल्या पद्धतीनं ठेवायची आहे. नाहीतर डायबिटीसमध्ये हे होत नाही. असं गायकवाड सरांना माहिती आहे. हात एवढा पण नाही वर जात, प्रचंड वेदना होतात. मग तुम्हाला घेतो आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये भूल देतो आणि मग हा खांदा घेतो गोल 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 गर 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 फिरून. नंतर पुढे फिजिओथेरपी. एक चाक असतं, असं त्याला दांडी असते, धरून फिरवायचं गोल. असं केलं की मग तो खांदा काय होतो आपला? व्यवस्थित होतो. आणि प्रॅक्टिस गेली परत की परत खांदा दुखायला लागतो. तर ही प्रॅक्टिस दररोज ठेवा. पुढचं आसन आहे अर्ध मत्स्येंद्रासन. डाव्या पायाची मांडी घालायची, मग अशी घातली तशीच. हा उजवा पाय जो उजवीकडे त्याला डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. डाव्या हातानं ही मांडी आतमध्ये दाबा डाव्या हाताने आणि उजवीकडून पाठीमागे वळा. पोटाला पीळ, कमरेला पीळ या ठिकाणी द्यायचा आहे. श्वासाला बाहेर सोडत दोन्ही हात सोडून द्यायचे. खालचा पाय सरळ, नंतर वरचा पाय. उजव्या पायाची मांडी घाला. आता डावा पाय जो आहे तो उजव्या गुडघ्याच्या पलीकडे. उजव्या हातानं डाव्या पायाची मांडी आतमध्ये दाबा. खाली पायाचा घोटा पकडा. डाव्या हातानं कमरेला वळसा घालायचा किंवा डावा हात मागे ठेवा. डाव्या हाताचा सपोर्ट घेत त्याला डावीकडनं पाठीमागे वळा. पोटाला पीळ, कमरेला पीळ. अशा पद्धतीनं हे अर्ध मत्स्येंद्रासन. दोन्ही हात सोडून द्यायचे. खालचा पाय अगोदर सरळ करायचा, नंतर वरचा पाय. वरचा अगोदर घ्याल तर हा खालचा पाय लॉक होतो, म्हणून खालचा अगोदर घ्या, नंतर वरचा सरळ व्यवस्थित. या आसनामध्ये पहा, आपण हे आसन करताना पोटाला पीळ देतो. आपण पोटाला पीळ असा पडतो की आपण कापड धुतल्यानंतर त्याला जसा पीळ पडावा, पाणी रक्त त्याच्यातून बाहेर यावं, तसं इन्सुलिन बाहेर येणारे, रक्तात मिसळणारे, रक्तातली साखर तुमची कमी होणार आहे. म्हणजे या पॅनक्रियाजवरती दाब पडणारे मंडूकासन असेल, तुमचं गोमुखासन असेल आणि हे अर्ध मत्स्येंद्रासन. अशा पद्धतीनं बैठी 4 आसनं, 12 आसनं दररोज आपल्याला करायला सांगितली. पैकी 4 आसनं केवळ डायबिटीससाठी सांगितली आहेत स्वामीजींनी. याचं कारण डायबिटीसची गणना खूप जास्त लोकांच्यामध्ये झालेली आहे. चला पोटावरची आसनं करूयात. पोटावरती झोपायचे. दोन्ही पाय पाठीमागे एकत्र जुळलेले, पालथे टेकवलेले. दोन्ही हातांचे कोपर जुळवा. हाताच्या उंदळीमध्ये आपली हनवटी पकडायची आहे. दोन्ही हातांचे कोपर पुढे घ्यायचे. जेवढे जातील तेवढे पुढे घ्या, म्हणजे मान आपली जास्तीत जास्त पाठीमागे जाणार आहे. केवळ अशा स्थितीमध्ये तुम्ही जरी राहिला, काही 5 मिनिटं जर झोपलात, बसला असं, किंवा टी व्ही पाहताना असं बसा, मानदुखी तुमची कमी होणार आहे. श्वास घेत राईट लेग अप. श्वास सोडत जमिनीवर. श्वास घेत डावा पाय. श्वास सोडत जमिनीवर. पहा, कोणी जर असं जर असेल ना, तर असं नका थांबू. हाताचे कोपर पुढे घ्या आणि जुळवून घ्या. श्वास घेत राईट लेग अप, जमिनीवर. लेफ्ट लेग अप, जमिनीवर. दोन्ही पायाने एकत्र श्वास घेत. 1, चलो, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. गुडघ्यातून पाय वर खाली घेताना गुडघ्यांच्या बाजूचे स्नायू थोडे मजबूत होतात. गुडघे दुखी देखील थांबते. पुढचं आसन भुजंग आसन. दोन्ही हात छातीच्या बाजूला, साईडला छातीला चिकटवून ठेवा. श्वास घेत पुढून उठायचंय. श्वास घेत फक्त नाभीपर्यंतचा भाग वर उचला. दंड साईडनं छातीला चिकटवून ठेवा. असे बाहेर काढू नका, चिकटवून ठेवा. पाय एकत्र जुळलेले आणि खाली पालथे. पुढून उठायचा प्रयत्न करा, परंतु फक्त
नाभीपर्यंत उठायचंय. श्वास थोडा हळुवारपणे खाली यायचंय. 2. पुन्हा एकदा श्वास घेत. 3. श्वास सोडत. 4. डावा हात हनुवटी खाली आडवा ठेवा, त्याच्यावरती उजवा हात. पाय पाठीमागे एकत्र जुळलेले आहेत. श्वास घेत पुढून उठायचे. हात पूर्ण सरळ होईपर्यंत उठायचंय. पहिलं झालं अर्ध भुजंगासन, हे आहे पूर्ण भुजंगासन. श्वासाला बाहेर सोडत हळुवारपणे खाली यायचंय. पुन्हा एकदा श्वास घेत. 3. पाठदुखी, कंबरदुखीसाठी, मानदुखीसाठी ही चालू पोटावरची 3 आसनं आपल्याला दररोज करायची आहेत. पहिलं आपण मकरासन केलं, चालू आहे भुजंगासन आहे. पूर्ण भुजंगासन आपण या ठिकाणी करतोय. चला पुन्हा एकदा एक आवर्तन करूयात. श्वास घेत. 3. खरं तर मला 2-2 आवर्तनं करायची आहेत आज, पण आमचे काही लोक पुढे जातात लगेच पुढच्या आवर्तनासाठी, म्हणून त्यांच्याबरोबर आपण 3रंही आवर्तन केलंय. विश्राम. हे झालं पूर्ण भुजंगासन. अजून भुजंगासनाचे प्रकार आहेत ते आपण मेरुदंडाच्या आधारांच्या मध्ये घेऊयात. दोन्ही हात मांड्यांच्या खाली, तळहात मांड्यांना चिकटतील अशा पद्धतीनं. श्वास घेत. आता उजवा पाय मांडीतून सरळ वर उचलायचा आहे. श्वास घेत. एक राईट लेग आप गुडघ्यात न वाकवता वर जाऊ द्या. मांडीतून वर घ्या. श्वासाला बाहेर सोडत हळुवारपणे खाली यायचंय. श्वास घेत. डावा पाय वर. श्वास सोडत जमिनीवर. श्वास घेत. उजवा पाय. श्वास सोडत जमिनीवर. श्वास घेत. डावा पाय वर येऊ द्यात. स्ट्रेट करा, गुडघ्यात वाकवू नका. स्ट्रेच करा, त्याला स्थिर पण ठेवा. श्वास सोडत जमिनीवर. हेच आसन दोन्ही पायाने करताना श्वास घेत. दोन्ही पाय एकत्र वर करायचे. श्वास घेत. 1 येऊ द्यात वर. पाय वर येऊ द्यायचे. दोन्ही पाय एकत्र वर. श्वास सोडत विश्राम. कंबरदुखी जास्त जर असेल तर एकेका पायानं करा. शक्य असेल तर दोन्ही पायाने दोन्ही पाय एकत्र वर. श्वास सोडत विश्राम. डाव्या कुशीवरून वळून पाठीवरती यायचंय. पाठीवरची काही आसनं आपण या ठिकाणी करणार आहोत. पाठीवरती यायचंय. पाठीवरती झोपून पहिलं आसन, पाठीवरच्या आसनांची पूर्ववत स्थिती जर तुम्ही म्हणाल तर दोन्ही पाय एकत्र जुळलेले, दोन्ही हात मांड्यांच्या जवळ पालथे टेकवलेले. पहिलं आसन मर्कट आसन. दोन्ही पाय पृष्ठभागाच्या जवळ घ्या. पावलं एकमेकाला जुळलेली, गुडघे एकमेकाला जुळलेले. दोन्ही हात खांद्याला समांतर आडवे ठेवा. दोन्ही हात खांद्याला समांतर आडवे ठेवायचे. खांद्याला समांतर वर घ्या, जरा आडवे करा. तळहात आपले आकाशाकडे. श्वास घेत. दोन्ही गुडघे उजवीकडे, मान मात्र डावीकडे. श्वास घेत. 1. श्वासाला बाहेर सोडत दोन्ही गुडघे सरळ, मान सरळ. श्वास घेत. दोन्ही गुडघे आता डावीकडे लावू द्यात. मान उजवीकडे, कमरेला पीळ. श्वास सोडत दोन्ही गुडघे सरळ, मान सरळ. 2 पावलांच्या मध्ये साधारण 1-1.25 फुटाचं अंतर घ्या. तेवढंच अंतर दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. श्वास घेत. दोन्ही गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. उजवा गुडघा तुमचा जमिनीवर जाईल. डावा गुडघा उजव्या पायाच्या पंजावरती. मान विरुद्ध दिशेला, कमरेला पीळ. कंबर दुखी कमी करणारं मर्कट आसन आपण या ठिकाणी करतोय. श्वासाला बाहेर सोडत दोन्ही गुडघे सरळ, मान सरळ. श्वास घेत. दोन्ही गुडघे डावीकडे जाऊ द्यात. मान उजवीकडे. डावा गुडघा जमिनीवर आहे आणि उजवा गुडघा डाव्या पायाच्या पंजावरती येईल. मान विरुद्ध दिशेला, कमरेला पीळ. अशा पद्धतीनं पहा. व्यवस्थित आणि सावकाश करा. तुमची कंबर दुखी इथं कमी होणार आहे. श्वास सोडत दोन्ही गुडघे सरळ, मान सरळ. दोन्ही पाय सरळ करा. आता एकत्र जुळवा. मर्कट आसनाचा 3रा प्रकार करायचा आहे. श्वास घेत. उजवा पाय 90 अंशाच्या कोणामध्ये. श्वास घेत. 1 राईट लेग अप. उजवा पाय वर येऊ द्या. डावा पाय सरळ आहे. श्वासाला बाहेर सोडत पाय सरळ ठेवायचा आहे वर 90 डिग्रीज मध्ये. आता श्वासाला बाहेर सोडत उजवा पाय डाव्या हाताकडे जाऊ द्या. मान मात्र विरुद्ध दिशेला, कमरेला पीळ. 3 ला श्वास घेत. पाय 90 अंशाच्या कोणात आणि 4 ला श्वास सोडत पाय अलगद जागेवरती येऊ द्या. पाय खाली. 6 ला डावा पाय 90 अंशाच्या कोणात वर घ्यायचा आहे. 7 डावा पाय उजव्या हातामध्ये, मान विरुद्ध दिशेला, कमरेला पीळ. श्वास घेत. पाय 90 अंशाच्या कोणात
आणि श्वासाला बाहेर सोडत पाय अलगद जागेवरती घेऊ द्यात. हेच आसन आपल्याला दोन्ही पायांनी करताना श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोणामध्ये श्वास घेत 1 2 ला दोन्ही पाय डाव्या हातामध्ये, मान मात्र विरुद्ध दिशेला. 3 ला पाय 90 अंशाच्या कोणात आणि 4 ला पाय जागेवर. पाय गुडघ्यात न वाकवता हळुवारपणे खाली घ्यायचे. 5 दोन्ही पाय पुन्हा 90 अंशाच्या कोणामध्ये वर घ्यात. 6 दोन्ही पाय उजव्या हातामध्ये, मान विरुद्ध दिशेला, कमरेला पीळ. 7 पाय 90 अंशाच्या कोणात वर जाऊ द्यात आणि पाय गुडघ्यात न वाकवता हळुवारपणे पाय खाली जमिनीवरती. 8 दोन्ही हात आपले मांड्यांच्या जवळ घ्या. आसन पूर्ण संपलेलं आहे. नंबर 2चं आसन हात मांड्यांच्या जवळ घ्यात. दुसरं आसन पवन मुक्त आसन. श्वास घेत उजवा पाय दुमडून पोटावरती घ्या. हाताने पायाला मिठी मारायची आहे. राईट लेग अप, राईट लेग अप. 2 ला श्वास सोडत आपलं नाक उजव्या पायाच्या गुडघ्याला. चला. 3 ला श्वास घेत डोकं जमिनीवरती आणि 4 ला श्वास सोडत पाय जागेवर. 5 डावा पाय दुमडून पोटावरती घ्यायचा. हाताने पायाला मिठी मारायची आहे. 6 आपलं नाक डाव्या पायाच्या गुडघ्याला लावायचे. पायाचे पंजे ताणून धरा. उजव्या पायाचा देखील डाव्या पायाचा देखील पंजा ताणलेला. 7 ला डोकं जमिनीवरती आणि 8 ला पाय जागेवर. हेच आसन आपल्याला दोन्ही पायांनी करताना. त्याला दोन्ही पाय एकत्र दुमडून घ्यायचे. हाताने पायाला मिठी मारायची आहे. श्वासाला बाहेर सोडत आपलं नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. 3 ला डोकं जमिनीवरती आणि 4 ला पाय जागेवर. पुन्हा एकदा श्वास घेत 5 ला दोन्ही पाय दुमडून घ्या. हाताने पायाला मिठी मारायची आहे. 6 श्वासाला बाहेर सोडत आपलं नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. मांड्यांचा दाब तुमच्या पोटावरती पडू द्या. पोटामधील गॅसेस अतिरिक्त वायू जे असतील ते बाहेर येणारे, म्हणून आसनाचं नाव आहे पवन मुक्त आसन. श्वास घेत 7 ला डोकं जमिनीवरती आणि हात न सोडता 8 ला काय करायचे, वर उठून बसायचे, खाली यायचे, उठून बसायचे. आपण पूर्वी पहा फुकुटफू करायचो लहान बाळांना. त्याला उठून बसायचे, पुन्हा खाली यायचे, अशा पद्धतीनं. त्याला उजवीकडे जायचे, उजवीकडे रोलिंग करा, डावीकडे रोलिंग करा. त्याला उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे आणि डावीकडे. विश्राम. पाय सरळ करायचे, एकत्र जुळवायचे. पुढची 3 आसनं जी आहेत ती 3 आसनं या ठिकाणी भार संतुलनासाठी किंवा आपलं वजन कमी करण्यासाठीची आसनं आहेत. चला, आसन पूर्व स्थितीमध्ये थांबा. श्वास घेत उजवा पाय 90 डिग्रीज मध्ये पांडुरंग. उजवा पाय वर घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवा पाय जागेवर. श्वास घेत डावा पाय वर. श्वास सोडत डावा पाय जागेवर. श्वास घेत उजवा पाय. श्वास सोडत जमिनीवरती. श्वास घेत डावा पाय. श्वास सोडत जमिनीवरती. हेच आसन दोन्ही पायांनी करताना श्वास घेत दोन्ही पाय एकत्र वर घ्यायचे. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अशा पद्धतीनं अप अँड डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. हे अर्ध हलासन जे आहे ते अर्ध हलासन. दोन्ही पाय वर आणि दोन्ही पाय खाली घ्यायचे. तशा पद्धतीनं अर्ध हलासन 5-25 वेळा आपण सुरुवातीला थोडा वेळ करूयात. वजन जर कमी करायचं असेल, मांड्या पोटऱ्यांवरची चरबी जर कमी करायची असेल तर हे दोन्ही पाय एकत्र वर घेऊन खाली घ्यायला हवेत. पुढचं आसन आहे पादवृत्त आसन. पाद म्हणजे पाय, वृत्त म्हणजे वर्तुळ. पायाने काय करायचं आहे, आपल्याला गोल गोल वर्तुळ काढायची आहे. चला, उजवा पायवर 90 डिग्रीज मध्ये उजव्या पायाने आडवे गोल करा. चला, सुरुवात करायची आहे. श्वास घेत 1 आडवे गोल, 2, चला 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेनं अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4 आणि
5 पाय जागेवर, डावा पाय 90 अंशाच्या कोणात, डाव्या पायानं आडवे 5 गोल. सुरुवात करा. 1 चला 2 3 चलो 4 आणि 5 विरुद्ध दिशेनं अँटी क्लॉकवाईज. चला 1 2 3 4 आणि 5 पाय जागेवर, दोन्ही पाय 90 अंशाच्या कोणामध्ये. हॅलो हॅलो. दोन्ही पायाने आडवे गोल करा. चला आडवे गोल. श्वास घेत 1 चला क्लॉकवाईज आणि नंतर अँटी क्लॉकवाईज. 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेनं अँटी क्लॉकवाईज. सुरुवात करायची आहे. श्वास घेत 1 चलो 2 3 4 आणि 5 पाय जागेवर, दोन्ही पायानं पुढे उभे गोल करा. द्विचक्रिकासन. दोन्ही पायांनी चक्र पुढे उभे गोल. सुरुवात करायची आहे. श्वास घेत 1 चला पुढे 2 3 4 पिंगळे साहेब एकाच जागेवर नका उभे राहू. 5 चला आता विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 आणि 5. आता सायकलिंग चला सायकलिंग हॅलो सायकलिंग चला चालवा. फास्ट विरुद्ध दिशेनं सायकलिंग करायची आहे. विरुद्ध दिशेनं उलट्या दिशेनं सायकल चालवा. सरळ पाय सरळ करायचे. पायांच्या मध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचातमध्ये पंजे बाहेर, हात कमरेपासून अर्ध्या फुटाच्या अंतरावर. चला पाय सरळ करा. पायांच्या मध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचातमध्ये पंजे बाहेर. डोकं तुम्ही स्टेजकडे करा सर्वांनी. दोन्ही हात कमरेपासून अर्ध्या फुटाच्या अंतरावर. तळहात आपल्या आकाशाकडे, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपापल्या सोयीनुसार उजवीकडे, डावीकडे किंवा सरळ ठेवायची आहे. श्वास भरायचा. श्वास पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचा आहे. पुन्हा श्वास भरा. श्वास बाहेर. पुन्हा श्वास भरायचा. श्वासाला बाहेर सोडत आपलं लक्ष दोन्ही तळपायांकडे घेऊन जायचंय. मनानंच त्या ठिकाणी जा. दोन्ही तळपायांमधील चेतना काढून घ्यायची आहे. त्यांना सैल आणि शिथिल सोडून द्यायचंय. दोन्ही पायांची बोटं, टाचा सैल आणि शिथिल सोडून द्यात. दोन्ही पायांचे घोटे, त्यानंतर दोन्ही पायांच्या पिंढऱ्या, गुडघे सैल आणि शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही पायांच्या मांड्या, कंबर आणि पृष्ठभाग सैल आणि शिथिल सोडून द्यायचा आहे. आपलं ओटी, पोट आणि छाती सैल आणि शिथिल सोडून द्यायची आहे. दोन्ही खांदे, दंड, कोपर, दोन्ही हातांच्या बाहू, भुजा, मनगट, तळहात, हातांची 10 बोटं सैल आणि शिथिल सोडून देत. पाठीचा टेकलेला भाग देखील या ठिकाणी सैल आणि शिथिल सोडून द्यायचा आहे. संपूर्ण शरीर सैल आणि शिथिल. शवासनामध्ये आपल्याला पूर्ण विश्रांती घ्यायची आहे. श्वास भरायचा आहे. श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायची आहे. पहा, सुरुवातीची आपली वेळ सकाळची. जॉगिंग केलं आपण, दंड बैठका घेतल्या, सूर्यनमस्काराचा अभ्यास झाला, त्यानंतर काही आसनांचा अभ्यास झाला. या सर्वांच्यामुळे आपल्या शरीराला जो काही थकवा येतो, तो आलेला थकवा दूर करण्यासाठी आपण सर्व आसनांच्या शेवटी आता शवासन घेतोय. शरीराला पूर्ण विश्रांती या ठिकाणी मिळतीये. शरीराला विश्रांती मिळाली की आपल्या मनाला विश्रांती मिळेल, आणि शरीर व मन या दोहोंना विश्रांती मिळाली की आपल्या आत्म्याला देखील विश्रांती देणारं शवासन या ठिकाणी करायचंय. शव म्हणजे मृत शरीर. विस्तीर्ण वाळवंटामध्ये एखादं मृत शरीर जसं असावं तद्वतच आपल्या शरीराची स्थिती या ठिकाणी करायची आहे. पूर्ण निश्चल असलेलं आपलं हे शरीर, कोणत्याही प्रकारची चेतना त्यामध्ये उरलेली नाही. अशा पद्धतीनं हे शरीर पूर्ण विश्रांती या ठिकाणी घेतंय. हृदयरोग्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त शवासन. ज्यांना झोप रात्री लागत नाहीये त्यांनी 10 मिनिटं झोपायच्या अगोदर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आणि शवासनामध्ये झोपायचं. खूप चांगल्या प्रतीची झोप तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. श्वास भरायचा. श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचंय.
जागृतावस्थेमध्ये शवासन या ठिकाणी करायचंय. हळूच आपल्या शरीरामध्ये चेतना भरून घेण्यासाठी अगोदर दोन्ही हातांच्या बोटांची अलगद हालचाल करून घ्या. नंतर दोन्ही पायांच्या बोटांची अलगद हालचाल करा. मान आपली सरळ करून घ्यायची आहे. दोन्ही पाय एकत्र जुळवायचे आहेत. दोन हातांचं घर्षण या ठिकाणी करून घ्यायचंय आणि 2 वेळा हात चेहऱ्यावरून गोल फिरवून घ्यायचे आणि नंतर डाव्या कुशीवरून वळून उठून बसायचंय. अशा पद्धतीनं 5:45 वाजता आपण, मला वाटते त्याच्यानंतरही सुरुवात केली. त्यामध्ये दीप प्रज्वलन वगैरे वगैरे झालं. आपल्याला वेळ कितीपर्यंत आहे? 7:30 पर्यंत. आसनस्थ व्हायचंय. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान आपली सरळ ठेवा. बसताना पहा, आपले दोन्ही हात असे सरळ करून नका बसू. त्याला मागे घ्या, कोपरामध्ये वक्र करा. बसताना मात्र पाठीचा कणा ताठ ठेवायचा. मान आपली सरळ ठेवायची. दोन्ही डोळे बंद ठेवायचे. पूर्वी प्राणायाम केलेच नाहीत अशी कोण लोक आहेत? नवीनच आली आहेत आज का? सर्वांनी केलेले आहेत प्राणायाम? व्हेरी गुड, सर्वांनी केलेले आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही डोळे बंद ठेवत 8 प्राणायाम आपल्याला करायचे. त्यामधला पहिला प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम. दोन्ही नासिकांनी श्वास आतमध्ये भरायचा आहे. भरलेला श्वास पूर्णपणे बाहेर. पुन्हा श्वास भरा आणि श्वास बाहेर. श्वास भरायचा आहे. श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचंय. अशा रीतीनं भस्त्रिका प्राणायामाचा विधी एका पाठोपाठ एक या ठिकाणी करायचा आहे. न थांबता न थकता भस्त्रिका प्राणायाम. अडीच सेकंदामध्ये श्वास भरा. 2.5 सेकंदामध्ये श्वासाला बाहेर सोडायचं आहे. अशा पद्धतीनं हा भस्त्रिका प्राणायाम आपण करतोय. पहा, ज्यावेळी आपण श्वास आतमध्ये भरतो, पर्यावरणामधील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हेलियम, इतर वायू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. श्वासाला बाहेर सोडताना उच्छ्वासाद्वारे श्वास आपला बाहेर सोडून द्यायचा आहे. आतमध्ये आलेल्या या वायूंपैकी ऑक्सिजनला आपल्या फुफ्फुसांच्या आतमध्ये असणाऱ्या वायुकोशांच्या द्वारे अवशोषित केलं जाते. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, इतर वायू जे आहेत ते उच्छ्वासाद्वारे बाहेर सोडून दिले जातात. श्वास भरायचा आहे. श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचे. आतमध्ये आलेला जो ऑक्सिजन, ज्याला आपण अवशोषित करून घेतलंय, तो ऑक्सिजन आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक अवयवापर्यंत, प्रत्येक अवयवामधील प्रत्येक पेशीपर्यंत जातोय. एक एक पेशी आपली या ठिकाणी स्वस्थ होतीये. जितका ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये जास्त असेल, तितक्या आपल्या सर्व पेशी या ठिकाणी स्वस्थ असणार आहेत. पेशी स्वस्थ झाल्या, एक एक अवयव स्वस्थ झाला, एक एक सिस्टीम आपली स्वस्थ होणार आहे. शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व सिस्टीम्सला स्वस्थ करणारा भस्त्रिका प्राणायाम. मनामध्ये संकल्प करा, या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये जे जे काही शुभ आहे, जे जे काही सत्य आहे, जे जे काही सजातीय आहे, जे पवित्र आहे, जे आनंदमय आहे, जे मंगलमय आहे, त्याला मी माझ्या श्वासाबरोबर माझ्या शरीरामध्ये धारण करत आहे. अशा प्रकारचा एक दिव्य आणि पवित्र संकल्प मनामध्ये घेत भस्त्रिका प्राणायाम. दीर्घ श्वास भरायचा आहे. श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचंय. अशा रीतीनं हा भस्त्रिका प्राणायाम आपण या ठिकाणी करतोय. प्रत्येक निरोगी व्यक्तींनी दररोज सकाळच्या प्रहरी उठून 5 मिनिटांच्यासाठी भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास भस्त्रिका प्राणायामामध्ये.
पहा, श्वसन संस्थेशी निगडीत असणाऱ्या आपल्या सर्व व्याधींना दूर करणारा प्राणायाम कोणता असेल तर तो आहे भस्त्रिका प्राणायाम. आपल्याला साधी सर्दी असू द्यात, ॲलर्जिक सर्दी असू द्यात, काही लोकांना ऋतू बदलला की सर्दी होते, ऋतुमान बदलल्यामुळे होणारी सर्दी असू द्यात, काही लोकांना 12 महिने सर्दी असते. ही सर्दी जर आपल्याला दूर करायची जर असेल तर या ठिकाणी भस्त्रिका प्राणायाम. दीर्घ श्वास भरायचा आहे, श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचंय. सर्दीपोटी आपल्याला सायनसायटिसचा त्रास होतो कधी कधी. श्वासनलिकेचा दाह होतो, ब्रॉन्कायटिस ज्याला आपण म्हणतो, कधी कधी न्यूमोनायटिस, ट्युबरक्युलोसिस, स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन असेल, आताच आपण अनुभवलेलं कोविड-19चं इन्फेक्शन असेल. श्वसनाशी संबंधित या सर्व व्याधींच्या मध्ये अत्यंत उपयोगी असा प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम. श्वास भरायचा आहे, श्वास बाहेर. मिनिटांच्यासाठी भस्त्रिका प्राणायाम करा. आपल्या संपूर्ण शरीराला चालविणारे जे पंचप्राण आहेत, प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान, या पंचविध प्राणांना तुम्हाला ऊर्जावान करायचं असेल, भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. देवदत्त, नाग, कृकल, कूर्म, धनंजय हे पंच उपप्राण आहेत. या उपप्राणांना ऊर्जावान करायचं आहे, भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, पंचकोशांचं भरण पोषण, अष्टचक्रांचं शोधन, नवद्वारांचं शोधन भस्त्रिका प्राणायामाच्या माध्यमातून. दीर्घ श्वास भरायचा, श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचे, अशा पद्धतीचा विधी भस्त्रिका प्राणायाम. उच्च रक्तदाब जर कोणाला असेल तर त्यांनी 5 सेकंदापर्यंत श्वास आतमध्ये भरायचा आहे. श्वास भरताना दीर्घ श्वास आणि श्वासाला बाहेर सोडताना 5 सेकंदामध्ये श्वास बाहेर सोडायचा आहे. जितका दीर्घ हा भस्त्रिका प्राणायाम तुम्ही कराल तितका लाभ तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये होणार आहे. दीर्घ श्वास भरायचा आहे, श्वासाला पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचंय. एका पाठोपाठ एक भस्त्रिका प्राणायामाची आवर्तन. विश्राम. दोन्ही हातांची काय करा, आता वायुमुद्रा धारण करा. अंगठ्याच्या शेजारचं बोट अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय, बाकीची 3 बोट सरळ, दोन्ही हात गुडघ्यांच्या वरती. कपालभाती प्राणायाम. आणि कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पहा, ऐसा प्राणायाम है जिसका अभ्यास करके आप 99% रोगों से मुक्ति पा सकते हैं, चाहे वो शारीरिक रोग हो चाहे मानसिक रोग. दोन्ही नासिकांनी श्वासाला फक्त बाहेर सोडायचंय. नाग जसं शिंकरतो आपण त्या पद्धतीनं केवळ उच्छ्वास. वायुमुद्रा धारण करा. पुढची 3 बोट सरळ एकत्र जुळलेली, पाठीच्या कणात ताठ ठेवा, मान आपली सरळ ठेवा. दोन्ही नासिकांनी श्वासाला सहजरित्या बाहेर सोडा. सहज. श्वासाला बाहेर सोडताना मात्र लयबद्ध रीतीनं सोडा. प्रत्येक सेकंदाला 1 प्रश्वास या गतीनं हा कपालभाती प्राणायाम करा. अत्यंत महत्वाचा असा हा प्राणायाम पहा. प्रत्येक सेकंदाला 1 प्रश्वास. एका मिनिटामध्ये 60 प्रश्वास.
5 मिनिटांची साधना जर झाली तर 300 वेळा आपण श्वासाला बाहेर सोडतो. 10 मिनिटांच्या साधनेमध्ये 600 वेळा, 15 मिनिटांच्या साधनेमध्ये 900 ते 1000 वेळा श्वासाला बाहेर सोडून, ज्यावेळी आपण श्वासाला बाहेर सोडतो त्यावेळी आपल्या पोटाला स्ट्रोक पडतोय. श्वास बाहेर सोडताना पोट आपलं आतमध्ये जाते. डावा हात पहा पोटावरती, हवं तर आडवा ठेवा, दोन्ही डोळे बंद ठेवत प्रश्वास करताना डावा हात आपला, पोट आपलं आतमध्ये जाते. हा विधी कपालभाती प्राणायामाचा. पहा, अत्यंत महत्वाचा असा हा प्राणायाम. तुमच्यामध्ये संपूर्ण रूपांतरण घडवून आणणारा असा हा प्राणायाम. कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन. नासिकेनं ज्यावेळी आपण श्वासाला बाहेर सोडतो, आपल्या शरीरामध्ये 24 तास ज्या काही चयापचयाच्या क्रिया चालू असतात, त्या चयापचयाच्या क्रियेमध्ये निर्माण होणारे वेस्ट प्रॉडक्ट्स शरीराच्या बाहेर फेकून देणारा प्राणायाम कपालभाती प्राणायाम. मनामध्ये संकल्प करा, माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व अशुद्धी या शरीराच्या बाहेर निघून जात आहेत. मनामध्ये असलेला लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे षड्रिपू जे आहेत ते शरीराच्या बाहेर निघून जात आहेत. आपापल्या व्याधीप्रमाणे संकल्प करा. वजन कमी करायचंय, तुम्ही संकल्प करा, प्रत्येक प्रश्वासाबरोबर माझं वजन कमी होतंय. गुडघेदुखी असेल, प्रत्येक प्रश्वासाबरोबर माझी गुडघेदुखी कमी होतीये. संधिवाताचा त्रास तुम्हाला आहे, प्रत्येक प्रश्वासाबरोबर माझी संधिवात जो आहे तो कमी होतोय. शरीरातील सर्व अशुद्धी या शरीराच्या बाहेर निघून जाणार आहेत. कपालभाती प्राणायाम आपल्याला दररोज करायचा आहे. देवपूजा जशी आपण चुकवत नाही, तद्वतच कपालभाती प्राणायाम कधी चुकवायचा नाहीये. कपालभाती प्राणायाम केला तर सकाळचा नाश्ता ग्रहण करू नका किंवा सकाळचं भोजन ग्रहण करू नका. अशा पद्धतीनं परमपूज्य स्वामीजी सुचवत आहेत तुम्हाला या ठिकाणी. याचं कारण, सर्व आजारांची उत्पत्ती आपल्या पोटामधून होते आणि या पोटाला जर स्वस्थ ठेवायचं असेल, आपली पचन संस्था जर आपल्याला स्वस्थ ठेवायची असेल, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला मजबूत करायची असेल, तर हा कपालभाती प्राणायाम दररोज आपल्याला करायचा आहे. कपालभाती प्राणायाम आपल्या जीवनाचं अंग बनू द्यात. नो कपालभाती, नो ब्रेकफास्ट किंवा नो लंच. जेवायला बसला, समोर ताट आलं, कपालभाती प्राणायाम केला नाही असं जर वाटलं तर ताट बाजूला ठेवा. अगोदर कपालभाती, नंतर भोजन. अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमची दिनचर्या दररोज जर ठेवलीत आणि दररोज आपण जर कपालभाती प्राणायाम केला, आपलं पोट स्वस्थ राहणार आहे. पोटामध्ये होणारे गॅसेस, बद्धकोष्ठता असेल, तुम्हाला पोट दररोज साफ व्यवस्थित होऊ द्यायचं असेल, कपालभाती प्राणायाम करायचा आहे. अत्यंत साधा आजार, परंतु आपल्याला दररोज भेडसावणारा आम्लपित्त, ऍसिडिटीचा आजार
कितीही प्रमाणामध्ये ऍसिडिटी होऊ द्यात पहा, असं नसतं. व्हा कपालभाती प्राणायाम एक 10 मिनिटं करा, तुमची ऍसिडिटी नियंत्रणामध्ये येणार आहे. श्वासाला बाहेर सोडतोय त्याच वेळी आपल्या पोटाला स्ट्रोक पडतोय. पोटाला पडलेला स्ट्रोक पोटामध्ये असणाऱ्या अवयवांच्या वरती दाब निर्माण करतोय. लिव्हरवर दाब निर्माण केला, लिव्हरचं कार्य सुधारणार आहे. लिव्हर सिरोसिसचा त्रास तुम्हाला असू द्यात, हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन तुम्हाला असू द्यात, पहा लिव्हरचे हे दुर्धर आजार, जीव घेणे आजार जरी म्हणालात तरी चालेल, यापासून मुक्ती तुम्हाला हवी असेल, कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला स्ट्रोक ज्यावेळी पडतो, तुमच्या पॅनक्रियाजवरती देखील दाब पडतोय. डायबिटीसमध्ये तुम्हाला विशेष लाभ, जठरावरती दाब पडतोय, आम्लपित्त ऍसिडिटीमध्ये लाभ, इरिटेबल बाउल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस. पहा काही लोकांना थोडीशी काही गोष्ट तोंडामध्ये घातली की इकडे शौचाची भावना होते. कित्येक वेळा दिवसभरातून शौचाला जावं लागतं. अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये हजारो अल्सर्स तुमच्या कोलॉनमध्ये, मोठ्या आतड्यामध्ये होतात. शौचाला आव पडणं, रक्त पडणं, अशा प्रकारचे त्रास, हे असाध्य आजारांची नावं मी या ठिकाणी घेतोय. साधे आजार तर बरे होतातच होतात. या असाध्य आजारांमध्ये बहुतांशी बऱ्याच वेळी आपल्याला मॉडर्न मेडिसिन्समध्ये काही औषधं सापडत नाहीत. जी काही थोडीफार औषध असतील त्यांच्या बरोबर दररोज कपालभाती प्राणायाम तुम्ही करा. पहा या आजारापासून आपल्याला निश्चितपणे मुक्तता करून घेता येणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम नंतर एक्सक्रिटरी सिस्टीम, आपली मलमूत्र विसर्जन संस्था, किडनीचे आजार असू द्यात, किडनीमध्ये असणारे स्टोन्स, रक्तामध्ये क्रिएटिनिनची लेवल वाढली आहे, तुमची ब्लड युरियाची लेवल वाढलेली आहे. रक्तामध्ये 1.5 पेक्षा ज्यावेळी क्रिएटिनिन जायला लागेल, लवकर सावध व्हा. कपालभाती प्राणायाम दररोज 10-15 मिनिटं नव्हे तर अर्धा तास तुम्ही करा. पहा तुमची क्रिएटिनिनची लेवल कमी येईल. डायलिसिस पासून, किडनी ट्रान्सप्लांट पासून वाचायचं जर असेल तर लवकरात लवकर कपालभाती प्राणायाम. काही औषधांचा देखील या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो. सकाळच्या प्रहरी कडुलिंबाच्या पाल्याचा रस, संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या पानांचा रस, वृक्कदोष हरकवटी आयुर्वेदामध्ये, रिनोग्रीट 1 गोळी सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळा, आयुर्वेदिक औषधांचा सहभाग, त्याबरोबर कपालभाती प्राणायाम. कहा एकदा जर तुमची किडनी डेंजरमध्ये आली तर खूप औषधांपासून आपल्याला वाचवावं लागतं स्वतःला. बरीच काही औषधं किडनीच्या आजारांमध्ये आपल्याला वापरता येत नाही. ही वेळच आपल्यावर येऊ देऊ नका. दररोज कपालभाती प्राणायाम, दररोजची आपली प्राणायामांची साधना, दररोज आपला हा योग 1-1.5 तास सकाळी तुम्ही जर कराल, संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल. योग प्राणायामांचा अभ्यास हा संपूर्ण व्यायामांच्या मध्ये अत्यंत श्रेष्ठ असा अभ्यास आहे. यामध्ये सर्व काही आलं. तुम्ही पाहिलं सकाळी आपण जॉगिंग केलं, सूर्यनमस्कार केले, दंड बैठक, आपल्याला घाम निघतो पूर्ण. आपण काही वेळेला 4-4 किलोमीटर जाऊन येतो, घाम निघत नाही आपल्याकडनं. त्याचाही अंतर्भाव आपल्या दररोजच्या योग साधनेमध्ये केलाय. आसनांचा काही अभ्यास आणि त्याबरोबर प्राणायाम, तुमच्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या व्याधींना दूर करण्यासाठी प्राणायाम एक प्रभावी साधन आहे. त्याचा अभ्यास आपल्याला दररोज करायचा आहे. कपालभाती प्राणायाम पाहून तिसरी एक सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, पुरुषांच्या मध्ये बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास तुम्हाला असेल, वय वर्ष 50च्या पुढे सुरू होतो. प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास तुम्हाला जास्त होऊ द्यायचा नसेल. प्रोस्टेटमध्ये कधी स्टोन होतात, कधी कधी कॅन्सर भविष्यामध्ये होऊ शकतो. दररोज कपालभाती प्राणायाम करा, यापासून वाचाल. महिलांच्या मध्ये गर्भाशयाच्या तक्रारी, त्यामध्ये फायब्रॉइड्स होत आहेत,
फॅलोपियन ट्यूब्स बंद होऊन कधी कधी इन्फर्टिलिटीला सामोरं जावं लागतं. ओव्हरीजमध्ये सिस्ट होतात, ओव्हरीजमध्ये ट्युमर्स होतात. एक एक 2-2 नव्हे, 4-4 नव्हे, 10-10 किलोचं ट्युमर, मोठं कलिंगड असेल एवढं ट्युमर ओव्हरीजचं सर्जन लोकांनी बाहेर काढलेले. या सर्व गोष्टी जर होऊ द्यायच्या नसतील तुम्हाला तर कपालभाती प्राणायाम दररोज 10 ते 15 मिनिटांच्यासाठी करायचा आहे. विश्राम अशा पद्धतीनं हा कपालभाती प्राणायाम. यानंतर हे 2च प्राणायाम झाले. अजूनही काही प्राणायाम या ठिकाणी आहेत. 3रा प्राणायाम बाह्य प्राणायाम. मी फक्त विधी सांगतो. 5-10 मिनिटामध्ये सर्व प्राणायामांचा श्वास आतमध्ये भरायचा आहे. भरलेला श्वास बाहेर, श्वासाला बाहेरच रोखून धरा. गुदाशय मूत्राशय वरती खेचायचंय, पोटाला पाठीच्या कण्याकडे खेचायचं. हनवटी आपली कंठकुपाला लावायची. त्रिबंध युक्त हा बाह्य प्राणायाम. अलगद आपली हनवटीवर करायची. पोट सैल सोडायचं, गुदद्वार सैल सोडून द्यायचे. पुन्हा भरलेला श्वास पूर्णपणे बाहेर, श्वासाला बाहेरच रोखून धरा. गुदाशय मूत्राशय वरती खेचला, पोटाला पाठीच्या कण्याकडे खेचला, हनवटी कंठकुपाला लावा. त्रिबंध युक्त बाह्य प्राणायाम. पाईल, फिशर, फिस्टुला सारखे आजार तुमचे या ठिकाणी दूर होणार आहेत. अलगद आपली हनवटी वर करायची. पोट सैल सोडायचं, गुदद्वार सैल सोडून द्यायचे. अग्निचार क्रिया. श्वास आतमध्ये भरा. भरलेला श्वास बाहेर, श्वासाला बाहेरच रोखून धरा आणि पोट आत खेचायचं, सैल सोडायचं. अशा पद्धतीनं अग्निचार क्रिया. पहा, डोळे उघडून जरी तुम्ही पाहिलं तरी चालेल. श्वास भरायचा आहे. भरलेला श्वास बाहेर, श्वासाला बाहेरच रोखून धरा. पोट खेचा. आणि सैल सोडायच्या. अशा रीतीनं ही अग्निचार क्रिया. पोटावरची चरबी कमी होते. चरबी कमी झाली की डायबिटीसमध्ये पुन्हा तुम्हाला विशेष लाभ होतो. सेंट्रल ओबेसिटीमध्ये देखील, डायबिटीसमध्ये तुम्हाला या ठिकाणी अग्निचार क्रियेचा देखील लाभ होतो. पुढचे काही प्राणायाम आहेत. उज्जाई प्राणायाम आपल्या कंठाच्या भोवती असणाऱ्या थायरॉइड ग्रंथीसाठी. अनुलोम विलोम प्राणायाम 1-2 मिनिटं करूयात. वायुमुद्रा धारण करायची आहे. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर, राईट हँड. डाव्या नाकपुडीनं श्वास भरायचा आहे आतमध्ये. डावी नाकपुडी मधल्या दोन्ही बोटांनी बंद करा. उजव्या नाकपुडीनं श्वास बाहेर. उजवीनं श्वास भरा. उजवी बंद करून डावीनं श्वास सोडा. डावीनं श्वास भरा. उजवीनं बाहेर सोडा. उजवीनं श्वास भरायचा आहे. डावीनं श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा डावीनं भरा. उजवीनं बाहेर सोडा. उजवीनं भरायचं आहे. डावीनं सोडायचं आहे. एका पाठोपाठ एक अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन चालू ठेवा. अनुलोम विलोम प्राणायाम. नेहमी वायुमुद्रा धारण करून आपण अनुलोम विलोम प्राणायाम करतो. वायू तत्व आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी ठेवण्यासाठी वायुमुद्रा धारण करायची आहे. आपल्या शरीराच्या अंतर्गत असणारी आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या यांवरती विशेष लाभ प्राप्त करून देणारा अनुलोम विलोम प्राणायाम. पहा, हृदय विकार तुम्हाला असतील, उच्च रक्तदाबाचा त्रास जर तुम्हाला असेल तर अनुलोम विलोम प्राणायाम. वात, पित्त आणि कफ त्रिदोषांना समांतर ठेवणारा, बॅलन्स ठेवणारा असा हा प्राणायाम. याचा विधी आपण व्यवस्थित करायचा आहे. मनाची एकाग्रता साधत अनुलोम विलोम प्राणायाम तुम्ही या ठिकाणी जर कराल, त्रिदोष आपले सम होतात. ब्लड प्रेशर तुमचं या ठिकाणी नियंत्रणामध्ये येतंय.
अनुलोम विलोम प्राणायामामुळे शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या शुद्ध होतात, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे होत नाहीत, ब्लॉकेजेस होत नाहीत. उच्च रक्तदाबाचा त्रास जर असेल तुम्हाला तर लवकरात लवकर अनुलोम विलोम प्राणायामाची साधना व्यवस्थितपणे सुरू करा. दररोज 10-15 मिनिटांचा अनुलोम विलोम प्राणायाम तुमच्या उच्च रक्तदाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करणारे आणि हृदयाचे पुढे होणारे जे काही त्रास असतील, आपल्याला कल्पना आहे उच्च रक्तदाबाच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये आपल्याला मायोकार्डियल इन्फाक्शन, हृदयविकाराचा झटका येणं किंवा मेंदूच्या मध्ये उच्च रक्तदाबामुळे तुम्हाला कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो, ब्रेन हिमोरेज होऊ शकतो, पॅरालिसिसचा त्रास होऊ शकतो. या व्याधींना आपल्याला दूर ठेवायचं जर असेल तर दररोज अनुलोम विलोम प्राणायामाची साधना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. डाव्या नाकपुडीनं श्वासाला बाहेर सोडत आपण या ठिकाणी थांबायचं आहे. जरा थोडेसे खांदे गोल फिरवून घ्यात, विरुद्ध दिशेनं खांदे गोल फिरवात. खूप अभ्यासी दररोजच्या या 60 सूत्रांच्या मध्ये थोडेसे हात पुढे घ्यात, हातांच्या बोटांचा आकुंचन, बोटं रिलीज करायची आहेत आणि हाताच्या मुठ्ठी आवळा सैल सोडा. अशा पद्धतीनं मुठ्ठींचे गोल करा, विरुद्ध दिशेनं गोल करा. तळहात वर आणि खाली करा. तळहात आपल्या खांद्यावर घ्या, समोर खांद्यावर समोर, खांद्यावर समोर. हात खांद्यावर आल्यानंतर थांबा. हाताचे कोपर बाहेर खांद्यावर, बाहेर खांद्यावर, बाहेर खांद्यावर आल्यानंतर थांबा. हात कानाला घासून वर पुन्हा खाली. अशा पद्धतीनं हे सर्व व्यायाम तुम्ही पाहिलेत, केलेत, परंतु याचा अभ्यास आपल्याकडनं विरुद्ध दिशेनं दररोज आणि रीतशीर अत्यंत योग्यरीतीनं आपल्याकडे जर होईल तर निश्चित या साध्या साध्या व्यायामांनी देखील, सूक्ष्म व्यायामांनी देखील आपल्याला काय करता येतं, आपले बरेच आजार बरे करता येत आहेत. खांदेदुखी असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, ह्या व्यायामांचा आपल्याला खूप उपयोग या ठिकाणी होतोय. शेवटचे 3 प्राणायाम आपण एकत्र करत असतो जे ध्यानात्मक प्राणायाम आहेत. भस्त्रिका केला आपण, श्वास प्रश्वास केला, कपालभातीमध्ये पोटाला स्ट्रोक मारले. 3रा उज्जाई प्राणायाम आज आपण घेतला नाही, पुढे घेऊयात. अनुलोम विलोम प्राणायाममध्ये देखील आपल्याला काही क्रिया करावी लागते. हे क्रियात्मक प्राणायाम आहेत. भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव प्राणायाम, ज्यामध्ये 3 प्राणायामांच्या मध्ये भ्रामरी प्राणायाम, दोन्ही तर्जनी आपल्या कपाळावरती ठेवायच्या, 3 बोटं वक्र करून डोळ्यांवरती ठेवायची आहेत. अंगठ्यानं कानाची झाकणं बंद करायची. श्वास आतमध्ये भरून घ्यायचा आणि नंतर ओमचं गुंजन करत श्वासाला नासिकातून बाहेर सोडायचं आहे. श्वास आतमध्ये भरा. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवून ध्यान मुद्रेमध्ये करायचं आहे. उद्गीत अर्थात ओमचं उच्चारण या ठिकाणी करायचंय. 3 वेळा करूयात. श्वास आतमध्ये भरा.
मौन. दोन्ही डोळे बंद ठेवत लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्यामध्ये भ्रुकुटीच्या मध्यावर आज्ञाचक्रावर केंद्रित करत ध्यान लावायचा प्रयत्न करायचा आहे. शेवटी 1-2-3 मिनिटांचं ध्यान प्रत्येकानं दररोज या ठिकाणी करायचं आहे. प्राणायामांचा अभ्यास आपण दररोज जर केला तर प्राणायामांच्या निरंतरतेमुळे प्रत्याहार ज्या ठिकाणी इंद्रिय मनाच्या काबूमध्ये येतात, मन प्राणामध्ये, प्राण आत्म्यामध्ये, आत्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातोय. साधकाला ब्रह्म साक्षात्कार घडवून देणारा असा हा प्राणायाम, प्रणव प्राणायाम आपण या ठिकाणी करतोय. निरंतर केलेला प्रत्याहार तुम्हाला धारणा अवस्थेकडे घेऊन जाईल. निरंतर केलेली धारणा तुम्हाला ध्यानाकडे घेऊन जाईल. ध्यानाच्या निरंतरतेमुळे तुम्ही समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकाल. धारणा, ध्यान आणि समाधी तिघांच्या एकत्रीकरणानं संयम तुम्हाला प्राप्त होईल. संयमामुळे प्रज्ञालोक, प्रकृष्ट ज्ञानाचा आलोक, अज्ञानाचा अंधकार होऊन ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला या ठिकाणी होईल. धारणा, ध्यान आणि समाधी तिघांच्या एकत्रीकरणानं संयम प्राप्त होईल. संयमामुळे प्रज्ञालोक, प्रज्ञालोकमुळं सेल्फ हिलिंग, सेल्फ रिअलायझेशनची अनुभूती तुम्हाला प्राप्त करून देणारा प्रणव प्राणायाम, प्रणव ध्यान, सर्व प्राणायामांच्या शेवटी या ठिकाणी दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. 2 वेळा हात चेहऱ्यावर गोल फिरवून घ्यायचे आणि या ठिकाणी थांबायचे. सिंहासन, हास्यासन करूयात आणि शांतीपाठानं या वर्गाचं समापन आज करायचंय. या ना बरं निलेश, सिंहासन करूयात. चला या वज्रासनामध्ये बसून दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उलटे ठेवायचे. श्वास आतमध्ये भरायचा, जीभ बाहेर काढून सिंह गर्जना करायची आहे. कल्पना आहे ना सर्वांना? चला श्वास भरा. चला पुन्हा एकदा. अजून एक वेळ. गळ्याला मालिश करायची आहे. पहा, तुम्ही म्हणाल ही सिंह गर्जना का? काही लोकांना आहे ना अशी 12-12 महिने सर्दी असते. सर्दी अडकलेली असते घशामध्ये. दिवसभर त्यांना पाहिलं ना तर असं चालू असतं त्यांचं. काही केल्यानं ही सर्दी कमी नाही होत. पण तुम्ही सिंहासन करा, निश्चितपणे घसा तुमचा मोकळा होऊन जाणार आहे. त्यानंतर करूयात हास्यासन. श्वास आतमध्ये भरून घेत चलो. पुन्हा एकदा श्वास भरत. पुन्हा एकदा श्वास भरत. शेवटी ॲक्युप्रेशर. पहा, 60 सूत्र जी आपल्याला दिलेत ती 60 सूत्र काही आजारांच्यासाठी दिलेली आहे. त्या 60 सूत्रांच्या मधून देखील काही आजार चुकतील. आपण ॲक्युप्रेशर जर केलं तर ॲक्युप्रेशरमुळे सुद्धा काही आजार बरे होतात. तुम्हाला पत्रक दिलेलं आहे, त्याच्यावरती शांतीपाठ लिहिलेला आहे. तो शांतीपाठ बघून आजच्या या वर्गातलं समापन आपण या ठिकाणी करूयात. उद्या जे आहे ते, उद्या वेळेचं पहा. मला वाटतं खूप ऊन येतात का, उशीर होतो का, कधी संपवायचं आपल्याला मला सांगा. 7 म्हणताय, 7ला संपवायचं. तर मग आपल्याला लवकर सुरू करायला हवंय. किती वाजता सुरू करायचं बोला, तुम्हीच बोला आता. 5 वाजता येणार सर्वजण? 5 वाजता. उद्या अजून किती लोक वाढतील त्याची जरा थोडीशी वाढवलीत लोक तर बरं होईल. आपण एकेकानं 4-4, 5-5 लोक आणा दररोज. ठीक आहे, 5 वाजता सुरू करायचं म्हणताय. आम्हाला यायचंय 1 तास मंतरला पुण्यावर, तरी आम्ही येऊ. परंतु ऊन नको ताशी जास्त व्हायला, म्हणून 5 ते 7 ही वेळ करूयात. एक वेळ ओमचं उच्चारण आणि त्यानंतर शांतीपाठ तुम्ही बघून म्हणू शकता. श्वास आतमध्ये भरा. अर्ध्या पानापासून खाली आहे पहा लिहिलेलं, कक्षा के समापन के समय शांतीपाठ. ओम
ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ द्यौ शान्तिः अंतरिक्ष शान्तिः पृथ्वी शान्तिः आप शान्तिः औषधय शान्तिः वनस्पतय शान्तिः विश्वे देवा शान्तिः ब्रह्म शान्तिः सर्वं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि ॐ शान्ति शान्ति शान्तिः एक वेळ ओमचा दीर्घ उच्चारण जोडून परमपूज्य स्वामीजींच्या चरणी आचार्य श्रींच्या चरणी शतशत नमन आपणा सर्व साधकांना ओम भारत माता की वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की करे योग रहे निरोग करे योग रोज करे योग करे ओम उद्या मात्र आपण 5 वाजता या ठिकाणी येऊयात सभापती आदरणीय निलेशजी थोरात दुसऱ्या नगरपंचायतीच्या सभापती डॉक्टर सोनाली बानखेलेजी दोघांच्या या माध्यमातून आयोजकातच हे सुरू असलेलं योग शिबिर जास्तीत जास्त लोकांनी यायचा प्रयत्न या ठिकाणी करावा मला वाटतं आपण एक प्रतिक्रिया काही घेऊयात आणि एक कॉमन फोटो घेऊयात सर्वांचा प्रतिक्रिया कोणाला द्यायचे समोर चला या योग कसा वाटतोय आज कसं वाटलं तुम्हाला कोणी पूर्वीपासून योग करणारी लोक असतील तर त्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत या ठिकाणी पतंजली योग समिती पिंपरी चिंचवडचे भारत स्वाभिमानचे पदाधिकारी या ठिकाणी आमचे उत्तरेश्वर तोडकर जी आहेत या ठिकाणी 1 मिनिटात आपलं मत आपलं या ठिकाणी मार्गदर्शन ओम प्रणाम फार सुंदर प्रयास एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पतंजली परिवार पिंपरी चिंचवडचे महामंत्री डॉक्टर नारायण हुले यांचा हा सुंदर प्रयत्न आहे मी उत्तरेश्वर तोडकर पिंपरी चिंचवड भारत स्वाभिमान ट्रस्टचा प्रभारी आहे पिंपरी चिंचवड जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आणि 9 विभाग आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी 64 योग वर्ग चालू आहेत इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये एक सुंदर योग शिबिर झालं होतं स्वामी परमारदेवजी यांचं शिबिर झालं होतं आणि त्यामध्ये दररोज वर्गामध्ये 1,000 लोक यायचे असे 3 दिवस शिबिर चाललं होतं असं सुंदर प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे आपल्याला तसंच मंचर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत योग आसन प्राणायाम हे फार सगळ्यांना आवश्यक आहे आपल्या किसान सेवा समिती पंचायत समिती सेवातर्फे भरपूर कार्यक्रम चालू असतात पतंजली परिवारचे वेगवेगळे विभाग आहेत युवा प्रभारी आहेत सोशल मीडिया आहेत आज आपल्यापैकी 55 लोक आपल्याकडे आलेले आहेत आपले नंबर आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेऊया आमचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात त्याची माहिती आपणास देऊ
याशिवाय आमचं सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर चालू आहे. 1 महिन्याचं शिबिर असतं, सकाळी 2 तास संध्याकाळी 1.5 तास असं. संपूर्ण आपल्याला एक परिपूर्ण योग शिक्षक बनवलं जातं असं हा सत्र असते. आणि सध्या चालू आहे. ज्यांना सामील व्हायचे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आयोजकांचे हे फार सुंदर प्रयत्न आहेत. हाच आपण असा प्रयत्न चालू ठेवूया. हा आनंद आपण इतरांच्यापर्यंत पोचवूया. एक छोटीशी प्रार्थना म्हणतो. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता ना पुन्हा लाभणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या ज्या कोणाला प्रतिक्रिया द्यायच्यात, कसं वाटलं आजचा आपला कार्यक्रम ते पुढे येऊन देऊ शकतात. ओम. माजी खासदार शिवाजीरावदादा आढळराव पाटील आणि सौ किरणताई दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्यानं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री निलेश स्वामी थोरात, त्याचप्रमाणे मंचर नगरपंचायतीच्या आरोग्य समितीच्या सभापती सौ सोनालीताई बानखेले यांच्या माध्यमातून हा आजचा जो कार्यक्रम ही योग शिबिर या ठिकाणी संपन्न झाले. अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये आणि आनंददायी असं हे शिबिर या ठिकाणी संपन्न झालं. त्याबद्दल मी या दोन्ही सभापतींना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये बऱ्याच सदस्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. खूप आपल्या आयुष्यासाठी योग हा महत्त्वाचा आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपणाला विनंती करतो. धन्यवाद. सर्वांनी पुढे यायचंय. मला वाटतं एक आपण ग्रुप फोटो देखील घेऊयात. चालेल ना सर? पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड यांच्या विद्यमाने, त्याचप्रमाणे यांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर सभापती माननीय निलेश स्वामी थोरात, त्याचप्रमाणे मंचर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सभापती सौ सोनालीताई बानखेले यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्याने या ठिकाणी मंचर शहरवासियांना हे 5 दिवसाचा मोफत असा योग शिबिराचं या ठिकाणी आयोजन त्यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम सर्व मंचर नगरवासियांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. ग्रामीण भागामध्ये त्याप्रमाणे अशा पद्धतीची योग शिबिरं शक्यतो आयोजित होत नाहीत, कारण योगाचं महत्त्व आपण सर्व फक्त ऐकतो, चर्चा करतो. कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आहार विहार असेल किंवा राहणीमान असेल, हे सगळ्या बाबी बदललेल्या असल्यामुळं आपल्या शरीराला योगाचं फार महत्त्व आहे किंवा योग साधना करणं पुढील उर्वरित आयुष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं महत्त्व आपण जरी जाणून असलो तरी प्रत्यक्ष आपल्या कार्यबाहुल्यामधून, कामाच्या जबाबदारीमधून आपण कमी अधिक प्रमाणामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु या योग समितीमार्फत या ठिकाणी मंचरमध्ये हे जे काही शिबिर आयोजित केलेलं आहे, त्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी लोक या पुढील दिवसामध्ये सुद्धा सहभागी होतील अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण प्रयत्न करूयात.
आणि जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचं लाभ घेऊन स्वतःचं आरोग्य कसं समृद्ध करता येईल आणि स्वतः कसं सदृढ राहता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत। या ठिकाणी योग शिक्षक आदरणीय हुले सर असतील, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय पिंगळे साहेब असतील, मी त्याचप्रमाणे बाकीचे जे काही योग शिक्षक असतील, मी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो। आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी 5-6 दिवस मंचर नगरवासियांना अशाच पद्धतीने योगाचं महत्त्व, योगाचं साधना आपण या ठिकाणी शिकवावी, जेणेकरून भविष्यकाळामध्ये प्रत्येकाचं आरोग्य सुख समृद्ध आणि सदृढ करण्यासाठी सर्वांना याचा लाभ होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो। आणि या ठिकाणी निलेश स्वामी थोरात असतील, सोनालीताई बानखेले असतील, सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। व्हिडिओ काढा। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय। करे योग रोज करे योग करे। पुन्हा पुन्हा जोरात। ओके 1 2 3 स्टार्ट। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय। करे योग रोज करे योग करे। नमस्कार, मी डॉक्टर सोनाली विकास बानखेले, सभापती आरोग्य समिती, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। मी सर्व मंचरकरांना आव्हान करते की पतंजली योगा शिबिर येथे मार्केट यार्ड या ठिकाणी आयोजित केलेले आहे, तर सर्वांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। आज योगाचा पहिला दिवस आहे। बऱ्याच सदस्यांनी मंचरकरांनी याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे, तर तुम्ही या आणि या शिबिराचा आनंद घ्या आणि ह्या शिबिरामध्ये सहभागी होऊन आम्हालाही सपोर्ट करा। धन्यवाद। अजून खऱ्या अर्थाने योग खूप आरोग्यासाठी बरं, खऱ्या अर्थाने योग हा आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे। याच्यामुळे डायबिटीज, कॅन्सर असे मोठ्या प्रमाणावरचे जे रोग आहेत ते व्यवस्थित होतात, त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल। त्यामुळे तुम्ही याचा लाभ घ्यावा ही विनंती।